जालन्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. पाटोदा साठवण तलाव बाधित दलितांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय निदर्शने. पाटोदा साठवण तलावाच्या कामामुळे स्थानिक दलित वस्तीला मोठा फटका बसला असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी केले. या प्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र खरात, बोरखेडीचे सरपंच मनोहर म्हस्के, ज्येष्ठ नेते M.V. चौधरी, सतीश डोंबे, दीपक जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा अरे बाबा लोणी कट करायचं काय निलंबन काय कोणाचं निलंबन झालंच पाहिजे. मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावाच्या बाधित असलेले लिंबे वडगाव या ठिकाणी आमदार बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत असल्यामुळं ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत आणि परतूर उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड आणि जे काही कार्यकारी अभियंता आहेत लघु पाटबंधारेचे यांच्या सगळ्यांच्या संगनमताने प्रचंड असा घोटाळा या गावामध्ये अनुदानाचा झालेला आहे. आणि हे भूसंपादन घोटाळा इतका मोठा आहे की यामध्ये सर्व मोठे अधिकारी असल्यामुळं या ठिकाणी आमदाराचं त्या ठिकाणी पूर्ण त्यांना सहकार्य असल्यामुळं बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून हा घोटाळा असल्यासारखा आहे. आणि या घोटाळ्यामध्ये या गावाच्या सर्व लोकांनी वर्षभरापासून पाठपुरावा केलेला आहे, तरी या ठिकाणी शासन आणि प्रशासन कोणती दखल घेत नाही. या ठिकाणी आजच्या आपल्या या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की या प्रकरणामध्ये जर बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून जे काही SDM आहेत गायकवाड यांना जर निलंबित या प्रकरणामध्ये केलं नाही तर निश्चितपणानं आम्ही आयुक्त संभाजीनगर यांच्या कार्यालयावर देखील धरणे आणि घेराव आंदोलन केल्याशिवाय राहणार. नाव काय आपलं? दीपक डोके, वंचित बहुजन आघाडी, मराठवाडा.